तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ काल परभणीत मूक मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चातून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना लक्ष्य करण्यात आलं। विशेष म्हणजे केवळ मनोज जरांगे किंवा विरोधकच नव्हे तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही या मोर्चात सहभागी होत मुंडेंचं अजित पवारांवरही टीकास्त्र डागलं आणि त्यामुळे आपल्या मित्रपक्षाला लक्ष्य करण्याची मागणी जी आहे ती आणि त्यांचा पक्ष असलेल्या भाजपची नेमकी रणनीती काय आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं। आकाचे आका कर लो जल्दी तैयारी, हम निकले हैं जेलवारी। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे। मनोज जरांगेंच्या नेतृत्वातील मूक मोर्चात सहभागी झालेल्या सुरेश धस यांचा हा हल्लाबोल। भाजपचे आमदार असलेले सुरेश धस महायुतीत आहेत, पण मागील काही दिवसापासून सुरेश धस महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला आणि मंत्री धनंजय मुंडेंवर घणाघात करतायत। शनिवारी परभणीत पार पडलेल्या मूक मोर्चानंतरच्या सभेत धसांनी मुंडेंवरून अजित पवारांवर हल्ला चढवला। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे। काय को इसको अंदर लिया, ये अंदर लेने का जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर थेटपणे हल्ला चढवला। विरोधकही बोलणार नाहीत एवढ्या तिखट आणि टोकदार शब्दात धसांनी मुंडेंवर टीकास्त्र डागलं। यांना मौका लागला पाहिजे। मौका म्हणजे माहिती आहे ना, म को लागला पाहिजे। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन। पुन्हा हे माघारी येत नाहीत। आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। 100 चुवे खाके बिल्ली हज को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं। ज्या पद्धतीनं सुरेश धस आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांवर टीका करतायत, जी भाषा आणि जे शब्द वापरतायत, तेवढी जहरी टीका सध्या विरोधकही करत नाही। त्यामुळे आता विरोधकांनी धसांच्या या अवतारामागे फडणवीसांचाच हात असल्याचं सांगायला सुरुवात केली आहे। खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत। सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे। धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत। पण जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे। मस्साजोग प्रकरणात वाल्मिक कराडवर झालेली कारवाई, त्यानंतर ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, त्यात सुरेश धस यांनी मुख्य भूमिका निभावली। त्यामुळे मुंडे विरोधक किंवा जरांगेंमुळे नाही तर भाजपच्या सुरेश धसांमुळे ते जास्त अडचणीत आल्याचं दिसतंय। आता तर धसांनी अजितदादांना सुद्धा लक्ष केल्यानं धस आणि भाजपच्या मनात नेमकं आहे तरी काय? धनंजय मुंडे किंवा अजित पवार यांना डॅमेज करायचं की मनोज जरांगेंचं महत्त्व पुन्हा वाढू द्यायचं नाही, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।